शेतकऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्त 4 योजनांचा लाभ एकत्र मिळणार. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केली सगळ्यात मोठी घोषणा. मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतले आहेत आणि याच निर्णयानुसार गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4 योजनांचा निधी एकत्रित जमा होणार आहे. आता जे शेतकरी नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, नुकसान भरपाई तसेच फार्मर आयडी कार्ड अनुदान अशा योजनेचे लाभार्थी असतील तर अशा सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त 4 योजनांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. महायुती सरकारने हा धाडसी निर्णय आज सकाळीच घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात आता वाढ होणार आहे. 3 ते 4 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामध्ये पात्र शेतकरी हा शब्द टाकल्यामुळे शेतकरी थोडेसे नाराज झाले होते. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि गुढीपाडवा गोड करण्यासाठी सरकारने 4 योजनांचे पैसे एकत्रित टाकण्याचा निर्णय घेतलाय. आता जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच कर्जमाफी योजनेमध्ये जे पात्र आहेत, तसेच फार्मर आयडी कार्ड ज्यांनी काढलेले आहे, तसेच पीक विमा ज्यांचा बाकी आहे, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्या निधीला मंजुरी देत याच्यावर सही देखील केली आहे. आता याचा निधी गुढीपाडव्याला वितरित करण्याचे आदेश आता अधिकृतपणे देण्यात आलेले आहेत. पुराव्यासहित आपण सगळी माहिती घेणार आहोत, कारण की याच्या 2 याद्या सरकारने तयार केल्या आहेत. पहा, एक यादी यात पात्र शेतकऱ्यांची आहे तर दुसरी अपात्र शेतकऱ्यांची आहे. मुख्यमंत्री म्हणाले 4 योजनांचे पैसे एकत्रित द्यायचे असल्यामुळे 2 नवीन नियमांनुसार या पैशांचे वितरण होत आहे, ज्यामुळे हा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. जे शेतकरी या 2 नियमांत बसतील फक्त त्यांनाच पैसे मिळतील. पहा, अतिशय आनंदाची बातमी ही आलेली आहे. पहा, या 5 योजनांचे पैसे जे आहेत ते गुढीपाडव्याला मिळणार हे आता 100% फिक्स झाले आहे. मग आता फक्त हे 2 नियम तुम्ही नीट समजावून घ्यायचे आहेत. या 2 अटी जर तुम्ही पाळल्या आणि 2 आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही सादर केली तर तुम्हाला गुढीपाडव्याला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली असल्यामुळे आता ही बातमी खोटी ठरणार नाही. आणि सर्वात मोलाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ त्या निमित्ताने लाभणार आहे. आता पहा, सर्व शेतकरी मित्रांचे हे मराठी नवीन वर्ष 4 पटीने उत्साही करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे 4 मोठे ठराव मंजूर करण्यात आले, ज्याचा मुख्य हेतू असा होता की शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्ष सुखात जावे. शेतकऱ्यांना विविध कामांसाठी लागणारी जी रक्कम आहे, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे पैसे कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लाभ कसा पोहोचवता येईल, अशा 4ही योजनांचे नियोजन त्यामध्ये करण्यात आले. आणि त्याच प्रक्रियेतून आता हे पैसे हस्तांतरित करण्याचे ठरले. मग आता जे शेतकरी मित्र नमो शेतकरी योजनेचे मानकरी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विमा योजनेचे मानकरी आहेत, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच जे शेतकरी बांधव नुकसान भरपाईच्या निकषात बसतील तर अशा सर्वच बांधवांची आता अनेक दिवसांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. बऱ्याच कालावधीपासून कर्जमाफी होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. नमो शेतकरीचा हप्ता देखील विलंबाने जमा होत होता. पीएम किसानचा हप्ता जमा होण्यास देखील वेळ लागत होता. पंतप्रधान पीक विम्याचा हप्ता पाहून मराठवाड्यातील लोक म्हणत होते की आता पीक विमा काही मिळणार नाही. पण आता एकत्रित हा फायदा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता एक सुखद बातमीही प्राप्त झालेली आहे. या 4ही योजनांचा निधी एकत्रितपणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास आता तातडीने सुरुवात होणार आहे. राज्यातील 52 लाख शेतकरी कुटुंबांचा हा गुढीपाडवा सण आता 100% गोड होणारच आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या की सरसकट सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत. मग नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि कोणाचे पैसे तांत्रिक कारणास्तव थांबणार? कर्जमाफी संदर्भात नेमका कोणता ठोस निर्णय प्रशासनाने घेतला आहे? पीएम किसानचा 22वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांत सर्वप्रथम वितरित होणार? तसेच नमो योजनेचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झाला आहे? पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जात आहेत? तसेच अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सखोल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही सोडून न जाता अगदी शेवटपर्यंत नक्की पाहत रहा. आता पहा शेतकरी बांधवांनो, फक्त जे शेतकरी निकषात बसतात अशाच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीसह अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो दिला जात आहे.
एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नववर्ष आनंददायी ठरणार आहे. कारण आज सकाळीच वृत्तवाहिन्यांवर अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली होती की नवीन वर्षाला शेतकऱ्यांना सरकार मोठी भेट देणार आहे. या हेतूने राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळ स्तरावर बैठकांचे सत्र सुरू होते. तर त्या चर्चा आता यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांचे नववर्ष 4 वेगवेगळ्या मार्गांनी समृद्ध होत आहे. बघा, या 4 पद्धती म्हणजे पहिली पद्धत नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता, तसेच पीएम किसानचा 22वा हप्ता. दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे प्रलंबित अर्थसहाय्य. तिसरी पद्धत म्हणजे महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजना. आणि चौथी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांची अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना. याचबरोबर जे शेतकरी रेशन कार्ड धारक असतील तर त्यांना प्रशासनाकडून आनंदाचा शिदा वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, एकत्रितपणे या 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत. तर या योजनांचे एकूण किती पैसे दिले जात आहेत? कोणत्या जिल्ह्यांपासून या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आलेली आहे? कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधी वाटप होणार आहे आणि उद्या तसेच परवा दिवशी कुठे कोणाला लाभ मिळणार आहे? याची सर्व सविस्तर माहिती आपण तपासून घेऊया. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पाहता तुमचा हा गुढीपाडवा सरकार 100% गोड करणार आहे. वास्तविक पाहता राज्य शासनाने हा क्रांतिकारी निर्णय काही दिवसांपूर्वीच घ्यायला हवा होता. जर सरकारने हा मोठा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घोषित केला असता तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणखी जास्त हसू आणि आनंद आपल्याला पाहायला मिळाला असता आणि शेतकऱ्यांचे दुःख नक्कीच कमी झाले असते. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीचा अत्यंत कळीचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र आता त्यावर प्रशासनाने एक मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे. याच निर्णयासोबतच आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता आणि पीक विम्याची प्रलंबित रक्कम वाटप करण्याच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे. परंतु इथे एक गोष्ट तुम्ही अतिशय प्रामुख्याने आणि बारकाईने लक्षात घेतली पाहिजे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम ही आज तुमच्या खात्यात प्रत्यक्ष स्वरूपात वितरित केली जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, आज लगेच तुमच्या कर्जाची पूर्ण माफी होत नाहीये. तर आज केवळ कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे. याच निर्णयामुळेच आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा आधार मिळाला आहे. मग आता ही कर्जमाफी नक्की कोणत्या दिवसापासून अंमलात येणार आहे? कोणत्या विशिष्ट तारखेपासून प्रत्यक्ष कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल आणि नेमक्या कोणत्या शेतकरी बांधवांचे सातबारे कोरे होणार याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले आहेत आणि त्यांनी काय आश्वासन दिले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्या माहितीकडे वळण्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात आधी पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. आपण एक एक करून सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाला ही सर्व तांत्रिक माहिती व्यवस्थितपणे समजेल. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विम्याचे तुमचे हक्काचे पैसे सध्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. त्यानंतर कर्जमाफीची निश्चित तारीख काय जाहीर झाली आहे आणि कोणत्या बँकांमधील कर्ज माफ होणार याची संपूर्ण माहिती देखील मी तुम्हाला देणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, परभणी हा आपल्या राज्यातील प्रमुख कृषीप्रधान जिल्हा असल्याने तिथे नमोचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता आणि पीक विम्याच्या निधीचे वाटप सुरू झाले आहे. त्या पाठोपाठ बीड, अकोला, बुलढाणा, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तसेच अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागांमध्ये देखील पैसे वाटपाची ही प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा आणि जालना या जिल्ह्यांसह जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि नागपूर या पट्ट्यातही पीक विमा आणि सन्मान निधीचे पैसे पात्र लाभार्थ्यांना वितरित केले जात आहेत. वर नमूद केलेल्या जिल्ह्यांची जी सूची मी तुम्हाला वाचून दाखवली आहे, याच जिल्ह्यांमध्ये यापूर्वी नमो योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा 20वा हप्ता सर्वात आधी जमा झाला होता. याच अनुभवावरून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, पीएमचा 22वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे सुद्धा सर्वात आधी याच प्रमुख जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी दाट शक्यता आज विविध सूत्रांकडून आणि शेतकरी जाणकारांकडून वर्तवण्यात आली आहे. सरकारने आतापर्यंत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार येत्या गुढीपाडव्यापर्यंत
राज्यातील शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने यशस्वी आणि गोड होणार आहे. ही कर्जमाफी प्रामुख्याने गरीब, गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. यामध्ये अशा कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल ज्यांच्या घरात कुणीही सरकारी नोकरीत कार्यरत नाही, ज्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात येतात. ज्यांच्याकडे अल्प शेत जमीन आहे अशा सर्व शेतकरी बांधवांची या नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्जमाफी होऊ शकते, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण जी माहिती ऐकली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की यावेळचा गुढीपाडवा हा केवळ सण नसून शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुबत्तेचा दिवस ठरणार आहे. पण अनेकदा काय होतं की घोषणा होतात पण प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा व्हायला आता काही तांत्रिक अडचणी येतात. मागच्या वेळी नमो शेतकरीचा हप्ता मिळताना अनेक जणांचे EKYC अपूर्ण असल्यामुळे पैसे लटकले होते. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरी स्वाक्षरी केली असली तरी चेंडू हातात तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे. जर तुमची कागदपत्रे अपडेट नसतील तर सरकार कितीही सकारात्मक असले तरी तुमच्या खात्यात क्रेडिटचा मेसेज येणार नाही. आता लक्ष देऊ ऐका, तुम्हाला पुढच्या 24 तासात खाली 5 गोष्टी तपासायच्या आहेत जेणेकरून पाडव्याचा आनंद द्विगुणित होईल. आधार सीडिंग, NPCI. तुमच्या ज्या बँक खात्यात PM किसानचे पैसे येतात ते खाते आधारला लिंक आहे का? नसेल तर आजच बँकेत जाऊन NPCI मॅपिंग करून घ्या. PM किसान स्टेटस अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा बेनिफिशियरी स्टेटस तपासा. लँड सीडिंग तिथे च्या समोर येस आहे का ते पहा. जर तिथे नो असेल तर तात्काळ तलाठ्यांशी संपर्क साधा. पीक विमा तक्रार क्रमांक. ज्यांचा विमा प्रलंबित आहे त्यांनी आपल्या अर्जाचा ॲप्लिकेशन ID काढून ठेवा. जर पाडव्यापर्यंत पैसे आले नाहीत तर कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्यासाठी तो हवाच. फार्मर ID. नवीन नियमानुसार फार्मर ID कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे. हे कार्ड नसेल तर आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्या. बँकेचा मेसेज. तुमचा जो मोबाईल नंबर बँकला लिंक आहे तो चालू आहे ठेवा आणि रिचार्ज करून घ्या जेणेकरून खात्यात पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज तुम्हाला येईल. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात आणि तुमच्या खात्यात पीक विम्याच्या हप्त्यापैकी किती रक्कम जमा झाली आहे खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि योजनेचे नाव नक्की लिहा. यामुळे काय होईल की आपल्या इतर शेतकरी बांधवांना समजेल की कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झाले आहे. ही माहिती तुमच्या एका कमेंटमुळे हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, शेती करणं कष्टाचं आहे पण योग्य माहिती मिळाली तर ते कष्ट फळाला येतात. हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या WhatsApp ग्रुपवर तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या 2 नियमांची पूर्तता करतील आणि कोणाचेही पैसे अडकणार नाहीत. अशा नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या भरपूर शुभेच्छा.